सर्वांना नमस्कार. खरं तर मागील अनेक व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीचा आपला संबंध बघत होतो. तर आजचा विषय असा आहे की आज आदिवासी विभागाचं पत्र निघालं मंत्रालयाचं आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जे काही एकलव्य शाळा असतील, इतर पेस पेस अंतर्गत ज्या काही त्यांच्या शाळा असतील, त्या सर्व शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना टी-ई-टी बंधनकारक आहे, असं आजचं पत्र आहे. तर शिक्षक आणि टी-ई-टीचा जो संदर्भ येतोय ना, त्याची सुरुवात जर पाहिलं तर शिक्षणामध्ये सुरुवातीला उन्नीकृष्णन नावाचा जो खटला आहे, उन्नीकृष्णन जे.पी. नावाची व्यक्ती होती वर्सेस आंध्र प्रदेश राज्यासोबत यांची उन्नीकृष्णन जे.पी. यांची केस होती. आणि या केसमध्ये काय झालं मित्रांनो, की आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की उन्नीकृष्णन यांनी सरकारकडून मिळणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा होत्या, उपलब्धता होती आणि गुणवत्तेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. गुणवत्तेवर व उपलब्धतेवर. कशाच्या? तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि उपलब्धतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. आणि मग या जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भारताच्या संविधानानुसार 21 जे कलम आहे याच्यात जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य जे याच्या अखत्यारीमध्ये शिक्षण 21व्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा व व्यक्तिगत स्वातंत्र्य जे लाभलेले आहे ना, त्यामध्ये जगण्याचा जो अधिकार आहे त्या जगण्याच्या अधिकारामध्ये शिक्षणाचा अधिकार नमूद आहे, असा पहिल्यांदा उल्लेख या उन्नीकृष्णन खटल्यामध्ये झाला. आणि त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे, म्हणजे त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तरच त्याला जगण्याचा अधिकार मिळतोय, असं सर्वोच्च न्यायालयाने या उन्नीकृष्णन खटल्यामध्ये म्हटलं. आणि म्हणून हा आपल्या जर म्हटलं तर बेस म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा खटला आहे की ज्याच्यामुळे जो समोर आर.टी. आणि ह्या ज्या काही बाबी आहे ना, या समोर आलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग यामध्ये असं म्हटलं, मग समोर काय झालं की 86वी घटना दुरुस्ती आपल्या संविधानामध्ये करण्यात आली, जी 2002 साली झाली. 2002 साली 86वी घटना दुरुस्ती. आणि मग या दुरुस्तीनं आपल्याला 21 नावाचं जे 21 हे कलम आपल्या राज्यघटनेत जोडलं आणि 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हे देणारं मोफत सक्तीचं शिक्षण देणारं कलम आपल्या राज्यघटनेत जोडण्यात आलं. मग हे जे काही घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्तीनुसार केंद्र शासनाने आर.टी. आणला, आर.टी. 2009 आणला. आणि तो आपल्याला दिसतो की 1 एप्रिल 2010 लागू करण्यात आला. 1 एप्रिल 2010 लागू करण्यात आला आणि सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार मिळाला आपल्याला असं दिसतं. म्हणजे हे आर.टी. येण्याचं मूलभूत गोष्टी काय तर गुणवत्ता आणि उपलब्धता. कारण काय होतं की त्यावेळेला मुलांना जे कॅपिटलायझेशन ऑफ फीज अशा अनेक बाबी होत्या की सर्वसामान्य मुलांना कसं जीवन जगायचं, कसं शिक्षण घ्यायचं हे अत्यंत कठीण चाललं होतं. आणि म्हणून या सर्व बाबी आर.टी.चा तिथं उदय झालेला आपल्याला दिसतो. आता हे सर्व होत असताना आपल्याला दिसतं की आर.टी. मध्ये झालं. तर यावेळेला आपल्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये टी.ई.टी. आपल्याला बंधनकारक नव्हती. जर आर.टी. लागू झाला त्यावेळेला सुद्धा आपल्याला टी.ई.टी. बंधनकारक नव्हती हे आपल्याला लक्षात येतं. परंतु काय झालं की यामध्ये आर.टी. मध्ये काही दुरुस्त्या कालपरत्वे करण्यात आल्या. अशीच यामध्ये आपलं 19 ऑगस्ट 2017चं राज्यपत्र आहे, भारत सरकारचं राज्यपत्र आहे. कोणाचं आहे तर हे आपलं भारत सरकारचं. आणि या राजपत्रामध्ये यांनी काय दुरुस्ती केलेली आहे, हे राजपत्र काय म्हणते की 31 मार्च 2015ला जो कोणी शिक्षक आहे, जो कार्यरत आहे
कार्यरत आहे किंवा सेवेमध्ये लागत आहे, सेवेत लागत आहे, याला किमान शैक्षणिक पात्रता म्हणजेच काय आहे, टीईटी बंधनकारक आहे, टीईटी अनिवार्य आहे असं या भारत सरकारच्या राज्यपत्रामध्ये म्हटलं 19 ऑगस्ट 2017च्या. आणि मग यामध्ये असं म्हटल्यामुळं 31 मार्च 15 म्हणजे जे कोणी काही सेवेमध्ये कार्यरत होते ते सर्व टीईटी मध्ये आले, जे सर्व शिक्षक, खरं तर शिक्षकांना टीईटी बंधनकारक नव्हती हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हे इथं आपल्याला असं दिसतंय की शासना म्हणजे जो सुप्रीम कोर्टाचं जे काही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं उद्घोषण घडल्यापासूनचे गुणवत्ता हा विषय लावून धरण्यात आला, त्यामुळे असं वाटतं की हा विषय इथं आला असावा. कारण आरटी म्हणजे मुलांना मूलभूत हक्क देतोय आपण, तर मग त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचा जर आपण मूलभूत हक्क देतोय तर मुलांच्या गुणवत्तेशी संबंधित बाब म्हणून शिक्षकांनी सुद्धा टीईटी अनिवार्य असलं पाहिजे असा इथं बाब असावी असं मला वाटतं. आता यानुसार काय झालं की ही जी काही दुरुस्ती झालेली आहे आणि याच्यानुसार आता सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली अल्पसंख्याकांच्या संदर्भाने, आणि त्यांनी 1 सप्टेंबर आपल्याला दिसतात 1 सप्टेंबर 2025ला त्यांनी निर्णय दिला. काय निर्णय दिलाय की जे कोणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी पुढील 2 वर्षामध्ये, किती वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये टीईटी होणं उत्तीर्ण आहे सर्व शिक्षकांनी. 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं जे कोणी शिक्षक कार्यरत आहेत त्यांना. आता पण त्यातून कोण सुटले की जे 5 वर्षात निवृत्त होत आहेत ते सोडून 5 वर्ष निवृत्त होणारे म्हणजेच कोण की समजा 31 ऑगस्ट 2030 पर्यंत जे कोणी सेवानिवृत्त होत आहे ते यातून सुटलेले, या केसमधून सुटलेले आपल्याला दिसतात, म्हणजे त्यांना टीईटी अनिवार्य नाही. पण या तारखेनंतर म्हणजे 1 सप्टेंबर पासून इथं समोर 1 सप्टेंबर 2030 पासून रोजी व नंतर सेवानिवृत्त होणारे जे कोणी आता सेवेत आहेत, सेवानिवृत्त होणारे त्या सर्वांना 2 वर्षाच्या टीईटी होणं बंधनकारक आहे हे आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरून समजतं. आणि मग जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ना तोच निर्णय आता आपल्याला दिसतं की जे काही आता जिल्हा परिषदचे सीओ असतील, ईओ असतील किंवा ज्या काही खालच्या असतात नाही ना यांना बंधनकारक आहे. कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, ज्याला आपल्याला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मला वाटत नाही की कोणी त्याचा टाळू शकते, आणि कारण त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. तर त्यानुसार आपल्याला असं लक्षात येत आहे की आज रोजीची परिस्थिती ही आहे की 2 वर्षामध्ये म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पर्यंत सर्व शिक्षकांना टीईटी होणं अनिवार्य आहे, टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे, टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. आता हे कोणाला आहे तर जे लोक ज्यांची सेवानिवृत्ती दिनांक ही 1 सप्टेंबर 2030 पासून 1 सप्टेंबर 2030 ला सेवानिवृत्त होतात किंवा त्यानंतर होतात असे जे कोणी शिक्षक असतील त्या सर्वांना 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणं, टीईटी किंवा आपण त्याला काय म्हणू सीटीईटी ही उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. आणि मग याचनुसार आपण बघतो की आता नुकताच प्रमोशनच्या विषयाला तिथे केंद्र ठाणे जिल्हा परिषदचं हायकोर्टमध्ये होता, तर तिथं पण प्रमोशनसाठी आपल्याला टीईटी अनिवार्य आहे. म्हणजे आता आपण आपल्या काही संघटना शिक्षकांच्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले टीईटी शिक्षकांना बंद करायला नको म्हणून. तरी माझं एक व्यक्तिगत मत आहे की आपण किती जरी लढलो ना तर आपल्याला प्रमोशनसाठी का होईना पदोन्नतीसाठी तर टीईटी लागणार आहे आणि सीटीटी लागणार आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण लढूया, साथ पण देऊया, जर आंदोलनात सुद्धा उतरूया, पण टीईटी आणि सीटीटी उत्तीर्ण होऊन लढणं चांगलं, कारण पदोन्नतीसाठी ते आपल्याला राहणारच आहे. मग पदोन्नतीसाठी राहणार आहे म्हणून आपण असं समजूया की आता आपल्या समोर आजची 1 तारीख आहे, 8 फरवरीला पेपर आहे सीटीटीचा. आपल्याकडे अजून 36 दिवसाचा अवधी आहे. समजा या 36 दिवसामध्ये एक प्रॉपर नियोजन करून आणि परीक्षेचा चांगली तयारी करून जर आपण पेपर दिला तर आपण निश्चित उत्तीर्ण होऊ शकतो. आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागणार आहे की विधान भवनामध्ये दादाजी भुसे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा उल्लेख केला आणि त्यांनी हेच सांगितलं त्यामध्ये की 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलं की 5 वर्ष सूट आहे, म्हणजेच 1 सप्टेंबर 2030 नंतर सेवानिवृत्त होणारे कोणी असतील त्यांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट 2030 पर्यंत जो कोणी सेवानिवृत्त होईल तो यातून सुटलेला आहे. 31 ऑगस्ट 2030 पर्यंत जर सेवानिवृत्त होत असेल तर त्याला टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं नाही. हे सर्व बाबी आपल्या समोर असताना आज जर आपण विचार केला तर जो खटला उन्नीकृष्ण होता, इथं सुरुवातच या गुणवत्तेवर आणि उपलब्धतेवर सुरुवात झालेली आहे. जिथं जिथं गुणवत्तेचा विषय येतो, मुलांच्या मूलभूत हक्काचा विषय येतो, त्या त्या ठिकाणी कदाचित आपल्या शिक्षक बांधवांवर अन्याय होईल अशा बाबी आपल्याला समोर आलेल्या दिसत. कारण मुलांचा मूलभूत हक्क, मुलांना चांगलं जीवन जगण्याचा आणि जीवन जगण्याचा जो हक्क आपल्याला आपल्या भारतीय संविधान दिलेला आहे, तो आता मूलभूत हक्क झालेला आहे. RT शिक्षण सुद्धा मूलभूत हक्क झाला आणि म्हणून तो शिक्षण मूलभूत हक्क झाला म्हणजे तिथं गुणवत्ता शब्द येणार आहे. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक TET CET पात्र होऊन त्याविरुद्ध लढाई लढली पाहिजे. निश्चित आपल्या सेवेत लागल्यानंतर हा झालेला बदल तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी हा खरं तर अघटित आहे किंवा त्याला सामोरं जाणं पण खरंच कठीण असतं की 20-25 वर्ष सेवा झाल्यानंतर आपण जर अभ्यास करायचा म्हटलं तर त्या गोष्टी शक्य नसतात. आपल्यालाच नाही तर इतर पदं असलेल्या जे काही समवर्ग आहेत, समजा वकील असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक किंवा इतर कुठलेही विभाग असतील, तर ते सुद्धा या सेवेमध्ये लागलेल्या परीक्षा आता पास होऊ शकत नाही. किंवा IAS IPS कुठले बी अधिकारी असतील ते सुद्धा या क्षणाला त्यांनी ज्या परीक्षा देऊन पास झाले ते 20-25 वर्षांत सुद्धा त्या परीक्षा पास करू शकत नाही. पण शिक्षकांना मुलांच्या मूलभूत हक्कासाठी TET ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने प्रयत्न करून मला असं वाटतं की ती पात्र होण्यासाठी आपण प्रयत्न ठेवला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट असेल किंवा केंद्र शासनात धर्मेंद्र प्रधान जे काही आपले कॅबिनेट शिक्षण मंत्री आहेत ते सुद्धा या पद्धतीने पाठपुरावा करते की कार्यरत शिक्षकांना कशी सूट देता येईल. तर एक चांगला निर्णय आपल्या बाजूने लागावा अशी आपली भावना आहे. परंतु माझं व्यक्तिगत मत आहे की आपण TET आणि CET पात्र होऊनच हे सर्व केलं पाहिजे आणि आपण ते होऊ शकतो. यासाठी 5 विषय भाषा आहेत, म्हणजे मराठी आणि आपली हिंदी असेल किंवा मराठी आणि इंग्रजी असेल त्या भाषांचा एक उतार्यांचा थोडा सराव केला आणि त्याची जी काही अध्ययन पद्धती त्याचा समजून घेतल्या. त्यानंतर गणित जो विषय, गणिताचे पेपरमध्ये आलेले सर्व प्रश्न जर तुम्ही सोडून पाहिले तर एक चांगला सराव होऊन जाईल आणि कन्सेप्ट आपल्याला येऊन जाईल की नेमकं पेपरमध्ये काय विचारतात. आणि जो पॅडागॉजी जो विषय तो जर चांगला डिटेलमध्ये वाचला आणि चांगल्या नोट्स त्याचा जर 2-3दा रिव्हिजन केले तर पॅडागॉजी पण आपल्याला एक चांगल्या स्कोअर तिथं देऊ शकतो. आणि सामाजिक शास्त्राचे NCERTचे जर आपण पाठ्यपुस्तकं वाचले 5-6-7-8चे तर एक आपला एक चांगला तो सिलेबस कव्हर होऊन जाईल. आणि यासोबत एखादी टेस्ट आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की एखादी टेस्ट आपण टेस्ट सिरीज लावली पाहिजे आत्तापासून आणि अर्धा 1 तास दररोज 5-50 प्रश्न त्यावर सोडवले पाहिजे जेणेकरून आपल्याला राईट आन्सर कसं निवडायचं याचा सराव होईल. कारण कसं असतं की आपल्याला जास्तीत जास्त 60% गुण पात्रतेसाठी आहे, म्हणजे आपल्याला ॲक्युरसी आणायची आहे. तर ती प्रश्नांची उत्तरं सोडवल्यानंच येणार आहे. म्हणून एखादी टेस्ट सिरीज आपण लावली पाहिजे. त्या टेस्ट सिरीजमध्ये पण आपण मागं नाव सांगितलं मागच्या ह्याच्यामध्ये की त्यामध्ये सेंटर लेवलला जर आपण विचार केला तर PW जे फिजिक्सवाला जे टेक्स्ट बुक आहेत, करिअर पण आहेत, अशा अनेक टेस्ट सिरीज आहेत. ते आपले मराठी पण असतील, ज्यांनी हिंदीमधून टेस्ट सिरीज घेत असेल तर आपण ज्या लँग्वेजमध्ये माध्यम म्हणून निवडलेलं असेल त्याच विषयामध्ये आपण आपल्या टेस्ट सिरीज ही लावली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या भाषेचा सराव होईल. तर माझी पुन्हा आपल्याला विनंती की TET आणि CET कुठली तरी एक परीक्षा आपण पात्र होऊनच त्याविरुद्ध लढायचा असेल तर लढूया, पण पात्र होऊन आणि आपण ते करू शकतो. धन्यवाद.